सौ लिमकर ताई यांनी त्यांच्या बालकृष्णाला बीपीचं मशीन लावून त्याचे ठोके मोजले. ते तुम्हीसुद्धा ऐकू शकता. तो व्हिडिओसुद्धा आम्ही याच्यात टाकलेला आहे. सुवर्णा लिमकर. अच्छा, आता तुम्ही या बालकृष्णाची जी पूजा तुम्ही रोज करता, तर ही तुम्ही पूजा रोज कशा पद्धतीने करता आणि ह्याचे जे दागिने सगळे आहेत हे, तर हे दागिने कोण घालतं? तुम्ही स्वतःच घालता की आणखीन कोणी? मी स्वतः घालते. अच्छा, मी नसतं तर माझं पोरगं घालते. अच्छा, तुमचा मुलगा इथेच तुमच्या सोबत राहतो? माझ्यासोबतच राहतो. तो गावाला गेला तर मी करते. अच्छा, आणि सुनबाई आहेत? सुनबाई आहे. मग त्या कधी करतात पूजा वगैरे? नाही. बरं, ठीक आहे, हरकत नाही. पण हे जे दागिने सगळे असे खड्यांचे वगैरे दागिने घातलेले आहेत ह्या बालकृष्णाला, तर हे सगळे दागिने तुम्ही सकाळी पूजा म्हणजे रोज ह्यांचे दागिने काढून आंघोळ घालून मग पुन्हा घालता? सगळं काढून आंघोळ घालतो. पुन्हा त्यांचे वस्त्र घालायचे, त्यांना नटवायचं, बांगड्या, गळ्यातलं सगळं टोप वगैरे सगळं घालायचं. हा 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 हा. अच्छा, गरम पाणी करायचं. थंडीच्या दिवसात गरम पाणी करायचं, गरमीच्या दिवसात गार पाणी घ्यायचं. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं. मग तुम्ही जेव्हा ह्या देवांची पूजा करता, तर देवांची पूजा केल्यानंतर तुमचा पुढचा काय कार्यक्रम असतो? पुढचा देवपूजा वगैरे सगळी झाली मग आरती करायची मग कृष्णाची. अच्छा, कृष्णाची आरती कोणती करता? त्याचे 2 शब्द सांगू शकता तुम्ही? मी होय, कृष्णाच्या ज्या माळा जपता, तर ते जपाचे बोल काय आहेत ते सांगू शकाल? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अशी किती माळ तुम्ही जपता? मी 16 माळी करते. नियम आहे त्याचा 16 माळीचा. किती वेळ लागतो तुम्हाला पूर्ण? मला 1.5 घंटा, पौणे 2 घंटे लागते. आणि तुम्ही सकाळी किती वाजता उठता हे सगळं? मी रोज नियमाने काय उठत नाही. जवळ जागा आली तर उठते. कधी 4 वाजता उठते, कधी 5 वाजता उठते. सकाळी शांत असते ना, त्या टायमात करायला बघते. तुमचं सगळं छान होतं. अच्छा, मग तुम्ही जेव्हा देवाची पूजा करता त्याच्यानंतर तुमच्याकडे देवाचा रोज नैवेद्य असतो का? हा, नैवेद्य असतो. फळ असले तर फळ ठेवायचे. बरं, फळ वगैरे आणले की फळ. आणि इथे हे पाणी तुम्ही ठेवलेलं आहे, हे रोज तुम्ही ग्लास भरून पाणी ठेवता का? रोज पाणी ठेवायचं. अच्छा, त्यांचे भांडे घासायचे, त्यांचे टावेल आहे, त्यांची गादी आहे, पलंग आहे. संध्याकाळी पलंगावर झोपवायचं, नाईट ड्रेस घालायचा, जेवण वाढायचं जेवायला. पण मग तो पलंग ठेवायचा म्हणजे तो पलंग कुठे आहे? मग आहे ना, ठेवलाय. दाखवू शकते ना, पलंग दाखवा मला. हे इतके सुंदर दागिने आहेत, म्हणजे कृष्णाला इतके सुंदर दागिने रोज घालणं, त्याला रोज सजवणं, किती सुंदर सेवा आहे ना. तुम्हाला काय वाटतं सगळ्यांना? या एवढी सेवा करतात, इतके सुंदर दागिने घालतात, खूप छान वाटतं ना. तुम्हाला कसं वाटतं? छानच पाहिजे आणि असंच केलं पाहिजे. कसंच केलं पाहिजे, म्हणजे हे केवढं मोठं पुण्याचं काम आहे. म्हणजे आपल्या घरात जर नातू असेल तर त्याला आपण कसं सांभाळू, त्याच्यापेक्षा जास्त सांभाळलं जातं याला. तर इतके सुंदर असे हे दागिने यांनी घातलेले आहेत. इतके सुंदर दागिन्यांचं म्हणजे कसं यांचं म्हणजे किती यांचं वर्णन करावं आणि कसं कौतुक करावं, ह्याला शब्द अपुरे आहेत अक्षरशः. खूपच सुंदर. म्हणजे हे बघा, ही गळ्यातली माळ आहे, हे कानातले आहेत, हे पण हातामधले आहेत, हे आहेत. त्याच्यानंतर हे बघा किती सुंदर कानातले आहेत, हे गळ्यामधला हार किती सुंदर आहे. आणि हे दागिने रोज त्या देवाला घालतात. आंघोळ झाल्यानंतर रोज या दागिन्यांनी मढवतात. ड्रेस प्रमाणे घालायचं, कोणता रंग घातला. म्हणजे म्हणजे जे ड्रेस असेल त्याप्रमाणे घालायचं. म्हणजे बायका मॅचिंग घालणार नाही तेवढं सुंदर मॅचिंग बालकृष्णाला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचंय की हा बघा कृष्णाचा पलंग. म्हणजे रात्री आपण कुठल्याही मंदिरात, शिर्डीला साईबाबांना गेलो दर्शनाला तर तिथे, किंवा शेगावला गेलो तर तिथे सुद्धा तुम्ही बघा शेज, म्हणजे शेज त्यांचा सजवलेला असतो. रात्रीच्या वेळेला त्यांची जी शेज असते ती सजवून साईबाबांना सुद्धा मच्छरदाणी लावतात. तसं ह्यांच्याकडे रोज रात्री हा पलंग ठेवला जातो. ही छोटीशी उशी आहे, ह्यांच्याकडे मच्छरदाणी सुद्धा आहे, ते पण त्या दाखवणार आहेत. हे बघा, हे बालकृष्णाचे कपडे, म्हणजे थंडी वाजली तर त्याला थंडी वाजू नये म्हणून हे लोकरीचे कपडे आहेत. हा नाईट ड्रेस आहे. म्हणजे पहा, सगळं आपण जे जे करतो आहोत ते सर्व काही या बालकृष्णाला या आजी देतात. आणि या आजींची या बालकृष्णासाठी केलेली सेवा खूप मोठी आहे. तर आजी, आता मला हे सांगा की तुम्ही ह्यांना नैवेद्य किती वेळा दाखवता दिवसातनं? 3दा. काय असतो नैवेद्यामध्ये? एकच प्रकारचा असतो? सकाळी फळ असले तर फळ, स्वयंपाक झाला तर स्वयंपाक. बर, आधी सकाळी फळ दाखविते, पुन्हा दुपारी जेवायला दाखवते, पुन्हा संध्याकाळी झोपायच्या आधी.
पण मग वेगवेगळे नैवेद्य असतात? नाही तसं काही नाही, पण 3 टाइम खाऊ घालायचं. 3 टाइम खाऊ घालायचं, उपाशी ठेवायचं नाही. आणि तो जेवल्याशिवाय तुम्ही जेवणार नाही? अच्छा. आणि रात्री तुम्ही जेव्हा हा झोपतो त्याच्या आधी पुन्हा तुमची काही आरती असते का बालकृष्णाची? ते करतात, मंदिरात करतात, पण मी काय करत आपण करत नाही. अच्छा अच्छा. तर मला तुम्ही म्हणालात की सोनं तुम्ही घेता, तेव्हा सोन्या घेतल्यानंतर काय तुमचं पुढचं तुम्ही काय करता? म्हणजे ह्याला बाळकृष्णाला तुम्ही काय सोनं करतो? साखळी करून शेणे गळ्यात हे करतो. अच्छा. कमराला करदुडा. बर. म्हणजे तुमच्या घरात जर तुम्ही सोनं आणलं तर तेही पहिल्यांदा बाळकृष्णाला तुम्ही? आपली मर्जी, कवा करा वाटेल तेव्हा करतो, तसं काही नाही. अच्छा. तुमच्या गळ्यामध्ये ही जी तुमच्या गळ्यामध्ये ही जी माळ मला दिसती आहे, ही माळ कोणत्या प्रकारची? काय म्हणजे काही खास वैशिष्ट्य आहे का या माळेचं? काय वैशिष्ट्य आहे सांगा ना आम्हाला. दीक्षा घेतली म्हणून. अच्छा, दीक्षा घेतली म्हणजे कुणाची दीक्षा घेतली तुम्ही? गोरखप्रभूची. गोरखप्रभूची. काय त्याच्यात विशेष आहे? ते दीक्षा घेतली ना, मग आपल्याला असं अडचण येत नाही. यमराज आपलं दीक्षा घेतल्यावर आपल्या जवळपास सुद्धा येत नाही. माळ, कंठी माळ असलं, कंठाला माळ असते, म्हणजे मृत्यूला घाबरायचं कारणच नाही. अच्छा, म्हणजे तो आपल्यापासून दूर राहतो. म्हणजे यमराज आपल्या जवळ येत नाही असं कंठी माळ घातल्यावर. बर बर. कंठी माळ घातली ना तेव्हापासून नियमाने 16 माळ करावं लागतं. अच्छा, म्हणजे ही माळ घातल्यानंतर ही माळ घातल्यानंतर तुम्हाला 16 माळे करणं हे क्रमप्राप्तच आहे, करायलाच पाहिजे असा नियमच आहे. आणि ज्यांच्या गळ्यात अशी माळ नाही त्यांना काही बंधन नाहीये. पण ही घातल्यानंतर बंधन आहेच, हे करावंच लागतं. अच्छा अच्छा. हो, नक्कीच आपल्यासाठी चांगलं आहे. आपण जेवढं ईश्वराचं करू तेवढं ईश्वर आपल्याला भरभरून देतो, नाही का? नक्कीच नक्कीच. तुम्ही मला मगाशी म्हणजे सांगितलं होतं की बाळकृष्णाचं बीपी सुद्धा तुम्ही तपासलं, म्हणजे तुम्ही बीपीचं जे मशीन आहे ते मशीन तुम्ही बाळकृष्णाला लावलं होतं. जे आपण माणूस आपलं जे बीपी तपासतो तर ते तुम्ही मशीन बाळकृष्णाच्या सुद्धा हाताला लावलेलं होतं. काय अनुभव होता तुमचा त्यावेळेस? आम्हाला अनुभव नाही, आम्ही स्वतः केल्यावर म्हणलं आपण कृष्णाचं बी बघावं म्हणून त्यांना लावली. तेवढा बी लावलं तर ते ठोके चालू झाले. ठोके तुम्ही ऐकले? त्याच्यावर नंबर येतात ना? नंबर येतो. अच्छा, मग त्याचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे? हो आहे. बर, तो व्हिडिओ तुम्ही मला नंतर दाखवाल आणि मग मी तो युट्यूबला टाकेन. तर तुमचा तो व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे क्लिअर आहे? नंबर दिसलेला? अच्छा, ओके. आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही जी शेज सजवता तेव्हा आणखीन काय काय करता तुम्ही बाळकृष्णासाठी? काही नाही, आता जीव खाऊ घालायचं आणि त्यांचे वस्त्र वगैरे सगळं काढून ठेवायचे आणि नाईट ड्रेस घालायचा आणि धोती घालायचं पांघरून घालून. उन्हाळ्यामध्ये जास्त पांघरून टाकायचं नाही, थंडीचं पांघरून टाकायचं. अच्छा अच्छा. बर 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 बर. अशी त्या आजीनी सांगितलं होतं की बाळकृष्णाला त्या बीपीचं मशीन लावून त्यांनी बाळकृष्णाचे ठोके ऐकले होते. तुम्हाला हे खरं वाटणार नाही, परंतु खरंच त्याने ते मशीन लावलेलं आहे. आपण बघू शकतो त्या मशीनवरचे आकडे तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला फिरताना दिसतील. ह्याचाच अर्थ काय होतो? म्हणजेच बाळकृष्णामध्ये आपण जेव्हा पूजा करतो, अर्चना करतो, नैवेद्य दाखवतो तेव्हा त्याच्यात जीव आलेला असतो. ह्याचवरून त्या बाळकृष्णाचे जे ठोके आहेत ते त्याच्यामध्ये दिसून येत आहेत. तुम्ही पाहत असाल बालकृष्णाचे हे एवढे मोठे असे ड्रेसेस बघा, संपूर्ण अशा बॅग्स भरून यांच्याकडे आहेत. आणि किती म्हणजे पूर्ण ड्रेस कृष्णासाठी त्यांनी इतक्या मनापासून सगळं, एवढे ड्रेस त्यांचे कृष्णाचे आहेत, बालकृष्णाचे. हे सुद्धा इथे सुद्धा त्यांचे सगळे मुकुट आहेत बघा, किती सुंदर त्यांनी केलेलं आहे, अतिशय छान. आणि आता त्या म्हणजे बालकृष्णासाठी जेवण बनवत आहेत बरं का. त्यांनी आता ही छान बटाट्याची भाजी केली आहे आणि आता ते दूध गरम करणार आहेत. तुम्ही हे आता दूध गरम करून काय करणार आता? भगवंताला जेवायला वाढायचं सगळं. आपल्याला गार खाऊ वाटत नाही, त्यांना गार कसं द्यायचं? बरोबर. त्यांना पण गरम गरम, म्हणजे जसं आपण खातो तसंच त्यांना पण आपण द्यायचं. कशी इच्छा होती मला ते नको ते नको, आपल्याला गरम खाऊ वाटते. बरोबर आहे. पोळी सुद्धा कधी झाल्या आधी त्यांना वाढायची. बर बर बर. पुन्हा त्यांना आधी स्वयंपाक झाला की ताट वाढायचं, पुन्हा आपण जेवायचं. अच्छा 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 अच्छा. मग आता मला जेवायच्या आधी मी आता निवड दाखवायचे, मग पुन्हा जेवण करते मी.
अच्छा 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 अच्छा. ती लेकरं उपाशी राहिल्यावर मी कशी जेवण करणार? अगदी बरोबर, अगदी बरोबर. आपण आपल्या मुलाला जसं उपाशी राहू देत नाही तसं बाळकृष्णाला सुद्धा आपण उपाशी राहू द्यायचं नाहीये. आणि कुठं सोडून जायचं नाही, कुठं सोडून जायचं नाही. आता आजीनी हे छान असं ताट सुद्धा वाढलेलं आहे बालकृष्णाचं. तर त्यांना नैवेद्य दाखवणार ते. आता वाटीमध्ये ते दूध गरम करून घेणार आहेत, जसं आपण सगळेजण खातो. म्हणजे कोणतीही वस्तू आणली की बाहेरून आधी त्यांना ठेवायची, मग आपण खायची. हो हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे. आता त्यांनी असंही तयार केलेलं आहे, ताट तयार केलं आहे. आता कुकरमधनं केलेला असा छान भात ते काढता आहेत गरम गरम. आता ते भात म्हणजे बघा, देवाला सुद्धा कसं अगदी असं साग्र संगीत जेवण त्या देत आहेत. म्हणजे मनापासून खरी श्रद्धा त्या करता आहेत. त्या करून घेतात आमच्याकडून, ते करून घेतात. तेच म्हणजे हो हो, बरोबर आहे. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. अभिमान करायचा नाही, कधी गर्व करायचा नाही. अगदी खरी गोष्ट आहे. आणि पहा, कधीच म्हणायचं नाही. यस, बरोबर आहे, अगदी खरी गोष्ट आहे. पहा, म्हणजे भगवान त्यांच्याकडनं हे सगळं करून घेतात अशी त्यांची श्रद्धा आहे. आता त्या केलं तर हा त्यांच्यासाठी करायचं म्हणायचं, माझ्यासाठी नाही. बरोबर, अगदी खरी गोष्ट आहे. हो, आणि आता त्या इथे आल्यात, बालकृष्णाला त्या नैवेद्य दाखवत आहेत. आता तुळस ठेवल्याशिवाय ती जेवत नाही. हो, तुळशीचं पान तर आपल्याकडे पद्धतच आहे ना. तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्य दाखवत नाही. आणि त्याच्यामुळे तुळशीचं पान का ठेवतो आपण? कारण की ते नैवेद्य देवाला पोचतो, आणि तो देवाला नैवेद्य पोचावा म्हणूनच आपण तुळशीचं पान ठेवतो. आता त्यांनी अशी आरती केली, नैवेद्य दाखवला. स्वीकार जेवण काही चुकलं असेल तर क्षमा करा. अशा पद्धतीने त्यांनी ते नैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे. आता हा नैवेद्य दाखवल्यानंतर ते 15-20 मिनिटं हा नैवेद्य ह्याच्याजवळ ठेवणार. कारण जेवढा आपल्याला जेवायला वेळ लागतो, हा जो नैवेद्य ह्यांनी ठेवलेला इथे आता आपण बघितला, तर जेवढा वेळ आपल्याला जेवायला लागतो तेवढाच वेळ त्यांना भगवानाला सुद्धा द्यायचा आहे. कारण भगवान कृष्ण सुद्धा ते जेवण छान करतील, शांततेत जेवतील, आणि मग त्यानंतर त्यांना आपण झोपायचं. म्हणजे जसं लहान बाळाला आपण झोपवतो की नाही, मग अगोदर त्याला जेवू घालतो, त्याच्यानंतर मग जेवण झाल्यानंतर मग पडदा लावायचा. असं त्यांनी आता हा पडदा लावलाय. तो पडदा सुद्धा बघा, श्रीकृष्णाच्याच पडदा त्यांनी आहे. त्याचीच मूर्ती असलेला श्रीकृष्ण आणि राधा यांच्याच मूर्तीचा हा पडदावरपासून त्यांनी काल करून. आता कृष्ण जेवता आहेत, त्याच्यामुळे आता आपण त्यांना डिस्टर्ब करायचं नाहीये, त्यांना त्रास द्यायचा नाहीये, शांततेत जेवू द्यायचं आहे. 15-20 मिनिटं. हा, आता या बाळकृष्णाला झोपवण्याची तयारी करतायत पूर्ण. आता बाळकृष्णाची सगळी वस्त्र ते काढत आहेत. त्याचे जे सगळे अंगरखे घातलेले आहेत तो काढतील, दागदागिने काढतील. तर अशा पद्धतीने बघा, आता त्या सगळं ते काढत आहेत, एक एक दागदागिने वगैरे. मग हे दागिने काढल्याचं आता मग सकाळी परत आंघोळ घातली की परत दुसरे दागिने घालायचे, मॅचिंग घालायचे. हां 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 हां. हे बघा, आता बाळकृष्णाचा फ्रॉक काढला आहे. त्याच्यानंतर त्याच्या गळ्यात बांधलेला जो बेल्ट आहे त्याला काय म्हणतात? ब्लाऊज. त्याचा ब्लाऊज बाळकृष्णाचा. तर त्याला तो ब्लाऊज काढला. आता त्याला नाईट ड्रेस घालणार आहेत बरं का. आता तो नाईट ड्रेस कसा घालतात ते आपण आता बघूयात. बाळकृष्णाला मगाशी तुम्हाला दाखवली तशी चड्डी घातलेली आहे बघा, दिसली का तुम्हाला? हे बघा, अशी छान चड्डी घातलेली आहे त्यांनी. बाळकृष्णाला त्या आता नाईट ड्रेस घालतायत. जसं आपण माणसं नाईट ड्रेस घालतो तसं देवाला, म्हणजे जे आपण सगळं करतो. आता ते टोचायला नको म्हणून पिन सुद्धा, म्हणजे बघा किती काळजी त्या बाळकृष्णाची घेत आहेत. पहा, आता त्याची शेज ते मांडतील, जागा करतायत त्याच्यासाठी त्या पूर्ण. सगळ्या देवांना ते आता झोपवत आहेत बघा. किती छान पद्धतीने सगळं छान व्यवस्थित चाललंय. त्या देवांची एक वेगळी शेज आहे, त्याच्यावर त्यांनी सगळ्यांना झोपवलं आहे. आता ही बाळकृष्णाची शेज त्यांनी तयार केली आणि आता ते बाळकृष्णाला त्याच्यावरती झोपवणार. म्हणजे हे सगळं मी पहिल्यांदाच पाहते बरं का. तुम्ही जे सगळं करता आहे हे अगदी पहिल्यांदाच पाहते मी हे सगळं. अशा पद्धतीने आता बाळाला झोपवलं आहे. दोन्ही बाजूला 2 लोड लावलेले आहेत छानपैकी.
डोकं सुद्धा व्यवस्थित त्यांनी अगदी उशीवर ठेवलं आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीने त्या बाळकृष्णाला त्रास होऊ नये म्हणून त्याची काळजी. आता त्याच्यावरती आता उन्हाळा सुरू झालाय म्हणून त्यांनी पांघरून त्याला जे टाकलं आहे ते सुद्धा असं अर्धवट पांघरून टाकलेलं आहे, म्हणजे त्याला खूप गरम सुद्धा व्हायला नको. इतक्या छान पद्धतीने त्या बाळाची शेज तयार केली. उन्हाळ्यात पूर्ण फॅन लावतात असं सांगतायत त्या, पूर्ण फॅन लावतात. हो का? अरे बाबा, बापरे बापरे. बर 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 बर. कूलर हो का? बर, तो कूलरही मला तुम्ही दाखवा. हा आता बर. त्यांना पाणी सुद्धा ठेवलंय बघा, तहान लागेल तर रात्री त्यांनी उठून प्यायचं. आता ते लाईट बंद करणार, आता पडदा लावणार. करा तुम्ही लाईट बंद, चालेल. आता हे बघा, झोपले बाळकृष्ण महाराज. आता पडदा लावला, आता आपलं मोकळं झालं. हा बाळकृष्णाला कूलर सुद्धा त्यांनी आणलेला आहे बघा, म्हणजे त्याला गार वाटावं म्हणून. आपल्यासाठी आपण कूलर वापरतो तसं त्यांनी बाळकृष्णासाठी सुद्धा कूलर आणलेला आहे. केवढी काळजी घेत आहेत. यांच्या घरात सगळीकडे तुम्हाला बाळकृष्णाचे असे फोटो दिसतील. घराच्या सुरुवातीला सुद्धा फोटो आहेत आणि इथे सुद्धा हा असा सुंदर माखन खाणारा, लोणी खाणारा हा बाळकृष्ण. तर तुम्ही आता हे जे सगळे ड्रेस घेतलेले आहेत, तर हे ड्रेस तुम्ही म्हणजे किती, 30 दिवसाचे पूर्ण 30 ड्रेस आहेत? तसं काही नाही, नेम नाही. आपल्याला जेव्हा गेलं तेव्हा आम्ही आणून ठेवतो. बर्थडेला तर दररोज नेहमी आणतो दररोज. ह्याच्यावरचं वर्क तुम्ही पाहिलं का? किती सुंदर आणि किती अप्रतिम आहे बघा. म्हणजे हे मोर आहे, हा मोराचा चेहरा आहे आणि हा त्याचा पिसार आहे. किती सुंदर. म्हणजे बाळकृष्णाला मोर पसंत आहे. मोराचं पीस हे त्याच्या डोक्यात कायम आपल्याला दिसतं आणि त्याच्यासाठी असा मोराचा ड्रेस यांनी सुंदर घेतलाय. त्याचप्रमाणे हा केवढ्याचा ड्रेस आहे? 4,500. हा 4,500चा ड्रेस आहे. ह्याच्यावरचं वर्क तुम्ही बघा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर हा एक सुंदर पिवळा ड्रेस इथे आहे. ह्याच्यावरती सुद्धा हा 3,500चा. हा कृष्णाला घातल्यानंतर हा जो भाग आहे पिसाचा, हा भाग दंडावर येतो, कृष्णाच्या खांद्यावर येतो. म्हणजे किती सुंदर आहे. हा 3,500चा ड्रेस आहे. आणि हे काय आहे? हे ब्लाऊज. हा त्या कृष्णाचा, म्हणजे बालकृष्णाला आपण आधी ब्लाऊज घालायचा आणि त्याच्यानंतर हा ड्रेस घालायचा. तर किती सुंदर आणि किती मस्त ड्रेस हा आहे. तर डोळ्याचं पारणं फिटत नाही, इतके सुंदर असे हे ड्रेस आपल्याला खूप म्हणजे असं बघून मोह होतो की आपणही असे ड्रेस घ्यायला पाहिजे. आणि हा सुद्धा बघा तुम्ही किती सुंदर खड्यांचा ड्रेस आहे. तर मला एक सांगा की हे जे सुंदर ड्रेस असे आहेत, हे असे तुम्ही रोज त्यांना बदलतात त्यांचे ड्रेस? कोणते बी घालतो, बदलतो. दररोज एक घालतो. दररोज एक वेगवेगळा ड्रेस घालतो तुम्ही? अच्छा अच्छा. काय म्हणताय? प्राणप्रतिष्ठा केली ना, तो दिवस आम्ही ठरवितो आणि तेव्हा आम्ही बर्थडे करतो कृष्णाचा. बर्थडे करतो म्हणजे नेमकं काय करता? बर्थडे करतो म्हणजे सगळ्यांना जेवायला बोलवायचं, केक आणायचो, केक कापायचं, सगळ्यांना जेवायला करायचं. आणि आणखीन काय करायचं? कृष्णाला 56 भोग असेल. बर. आणि त्यांचा दरवर्षी बर्थडे करतो. बर. केक आणतो आणि सगळ्याला जेवायला बोलवतो. वा वा, खूप छान. आणि केक आणतो परत. बरं, म्हणजे हे सुद्धा केवढं पुण्याचं काम आहे. म्हणजे आपण कृष्णाच्या निमित्ताने, त्याच्या बर्थडेच्या निमित्ताने हे सगळ्यांना जेवण घालणं हे सुद्धा खूप महापुण्याचं काम आहे. आणि नेहमी अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं आणि त्याच्यात मोठं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर आता तुमच्या भाजीला किती वेळ लागणार आहे अजून? बर. ही या ड्रेसवरची या बालकृष्णाची टोपी किती सुंदर आहे बघा. इतका सुंदर पद्धतीने हा बालकृष्ण सजवला जातो आणि इतकं छान त्याला सजवलं जातं. खूपच सुंदर ड्रेस त्यांनी घेतलेले आहे. तर ताई, तुमची मी खूप आभारी आहे की तुम्ही इतकं सगळं बालकृष्णाचं मला वेळात वेळ काढून दाखवलं आणि बालकृष्णाची इतकी मोठी सेवा तुम्ही करता हे मला आज पाहायला मिळालं. तर तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. अशीच सेवा आयुष्यभर करत राहा आणि अशाच सुखी आणि आनंदाने समाधानी राहा. थँक्यू. धन्यवाद. हरे कृष्ण म्हणायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण बोलताना फोनवर आधी हरे कृष्ण म्हणायचं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हॅलो म्हणायचं नाही का? हरे कृष्ण. हरे कृष्ण म्हणायचं. बरं बरं बरं. हरे कुणाला पण बोलताना हरे कृष्ण. हरे कृष्ण म्हणायचं. बरं बरं. आज ताईंकडनं खूप काही नवीन शिकायला मिळाले मला. जे माहीत नव्हतं तेही माहीत झालंय आणि आज ताईंमुळे मला बरंच काही पाहता आलं आहे. बाळकृष्णाचे कपडे, त्याचे मुकुट, त्याचे दागदागिने
हे सगळंच मला आज त्यांच्यामुळे कळालं. त्याची शेज असते हेही मी आज पाहिलं, नैवेद्य असतं हे पण आपण आज सगळ्यांनी पाहिलं. तर आज त्याच्यामुळे ताईंमुळे इतकं सगळं कळलं. तर हरे कृष्णा. हरे कृष्णा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ प्राप्त होतील. धन्यवाद.